नागपुर में कांग्रेस नेता विजय वडेट्टीवार ने कॉकरोच जनता पार्टी आंदोलन का समर्थन करते हुए कहा कि देश में बेरोजगारी और महंगाई बढ़ने से युवाओं में भारी नाराजगी है। उन्होंने दावा किया कि युवा अब रोजगार और अपने अधिकारों के लिए संगठित होकर आवाज उठा रहे हैं और मराठा विद्यार्थियों को दी गई सहूलत के मुद्दे पर वडेट्टीवार ने कहा कि ओबीसी समाज के हितों की अनदेखी नहीं होनी चाहिए। उन्होंने मांग की कि ओबीसी विद्यार्थियों को भी छात्रवृत्ति और शैक्षणिक सुविधाओं में पर्याप्त लाभ दिया जाए। आइए सुनते हैं उनका विस्तृत बयान। युवा आता भडकलाय, आता जीडीपी दाखवले ते सगळे मॅनिप्युलेटेड। अरे इकडे पूर्णतः देश उद्ध्वस्त झाला आहे आणि 7.7 जीडीपी दाखवत आहे। तुम्हाला इतकी बेशरमकी तर खूप झाली, अमर्याद झाली असं मी मानतो। डिझेल पेट्रोलसाठी लोकांच्या रांगा आहेत, बेरोजगार रस्त्यावर उतरला आहे, महागाईचा भडका उडाला आहे, देशातली सोनं विकलं जात आहे, रिझर्व्ह बँक खाली गेली जात आहे आणि अशा स्थितीमध्ये जे काही ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये फार मोठा गॅप निर्माण झालेला आहे आणि विशेष म्हणजे एक्सपोर्ट इम्पोर्टमध्ये प्रचंड घट झाली आहे। आता कोणी सांगत असतील की 2014 मध्ये व्हिएतनाममध्ये तुलना केली आणि भारताची, तर भारताच्या आणि व्हिएतनामच्या तुलनेमध्ये इथे 213 मिलियनची एक्सपोर्ट होत होतं, ते आता 400च्या पुढे गेलं, 213 आणि भारत 2014 मध्ये 330च्या आसपास होतं, ते 410 ते 420 वर गेला, म्हणजे 30% ग्रोथ झाली, तिकडे डबल ग्रोथ झाली। आणि अशा स्थितीमध्ये आपली पाठ थोपटून घेणं आणि देशाला उद्ध्वस्त करणं, आज जे कॉकरोच जनता पार्टीनं आंदोलन उभं केलं किंवा तरुण एकवटले आहेत, त्यामुळे आता युवा शक्ती शांत बसणार नाही। हा तरुण आता रोजगारासाठी भटकणारा या देशाला उद्ध्वस्त होताना बघणार नाही आणि त्यातून या आंदोलनातून देशातील परिवर्तनाची सुरुवात होणार आहे आणि परिवर्तन होईल, त्याची सुरुवात या आंदोलनातून झालेली आहे आणि या सरकारला जावं लागेल अशी परिस्थिती निर्माण होईल। भारतात दाखल होताना अभिजित तिटकी म्हणाले, मी माझा भवितव्य संविधानाच्या हाती सोपवतो आहे। म्हणजे भारतात येताना त्यांना कारवाईची अटकेची भीती वाटत असावी। भीती काय, शेवट हे तर जी प्रवृत्ती आहे देशाच्या खुर्चीवर बसलेली, ही काही महात्मा गांधींच्या विचाराची आहेत काय? ही तर हिटलरच्याच विचाराची आहे। त्यात काय लपून राहिलाय काय? काय छपून राहिलाय काय? त्यामुळे एखादा सत्यासाठी लढतो आहे, सच्चाईसाठी रस्त्यावर येतो आहे, त्याला दाबण्याचं काम गेल्या 12-13 वर्षामध्ये सगळा देश बघतोय। सरकार विरुद्ध जो बोलला, अरे ज्या वेळेस सीबीएसईच्या 17 वर्षाच्या पोरांना ती सोडत नाही, ज्यामध्ये सीबीएसई मध्ये त्या पोरांची भूमिका त्यांनी मांडली की जो पेपर तपासला गेला त्यात रायटिंग तशी नव्हती, अशा 3 मुलांना हे पाकिस्तानी, त्यांनी देशद्रोही 17 वर्षाच्या पोराला सोडत नाहीत, असे अंधभक्त या देशात निर्माण झाले। तर त्यामुळं स्वाभाविक आहे की त्या अभिजितला असं वाटणं। त्यामुळे तो संविधानाच्या दायऱ्यामध्ये, संविधानाच्या चौकटीमध्ये तो काम करतो आहे, हे त्याला दर्शवायचं आहे। या सरकारची भूमिका ही कधीच ओबीसीच्या बाजूने राहिलेली नाही। महाराष्ट्र सरकारची मतं घेण्यापुरतं, म्हणजे गाईचं दूध काढण्यापुरतं वासराला गाईच्या स्तनाला लावणं आणि मग ओढून घेणं, मग दूध काढत बसणं, अशीच प्रवृत्ती या सरकारची आहे ओबीसीच्या बाबतीत। आता जर सर्वांना त्या सवलती दिल्या गेल्या आणि सर्वांना जर पुढे, म्हणजे त्यामध्ये हा स्पर्धक स्पर्धेत कसा टिकू शकेल? बरं, लोकसंख्येचाही ओबीसीचा विचार केला नाही, जेवढे तुम्ही सारथीला देताय तेवढे आम्हाला देताय,
या सवलती देत असताना देशातील ओबीसी 50% वर आहे, मग तेवढी तरतूद करायला पाहिजे. पार्टी सारथी तार्टी या बरोबरच जर पैसे मिळत असतील तर इतक्या मोठ्या समूहाचा समाजाचा कसा विकास होईल. परत त्यांना देण्याला आमचा विरोध नाही. तुम्ही SC ST प्रमाणे आम्हाला स्कॉलरशिप मध्ये 100% सवलती द्या ना. जे विलासरावांनी 50% सुरू केली होती 2004 मध्ये, विलासराव देशमुख साहेब मुख्यमंत्री असताना. तुम्ही आम्हाला 100% सवलती ओबीसी साठी द्या. याच्यात भटक्या जमाती आहेत, भटक्या विमुक्त जमाती आहेत आणि खूप गरीब समाज आहे. आणि अशामध्ये ह्यांचा इतरांना सवलती देत असताना यांची अडचण होऊ नये, यांची कुचंबना होऊ नये हा विचार केला गेला पाहिजे.